ई. आधी चपाती. झणझणीत असा कट आलेला चिकनचा रस्सा बनवलाय आणि इतका वास मस्त येतोय ना याचा. आणि त्यासोबत चिकन सुद्धा परतून घेतले. इस साल कप नंबर 2 मिल गया. उद्या सकाळी जे काय मला खाण्यासाठी लागणार आहे तर त्याची तयारी मी आदल्या दिवशीच नेहमी करून ठेवते. मग आता लवकरच मोठं गिफ्ट भेटेल. हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज रविवार आणि मंगळवारी आल्यानंतर कंटिन्युअस कामाची धावपळ चालूच होती. पूर्ण घर व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर वालंगच्या कार्यक्रमा दिवशी भंडाऱ्याचा सतत वापर झाल्यामुळे पूर्ण माझा घसा पॅक झाला होता किंवा जास्त असं काही बोलताच येत नव्हतं. त्यामुळे पूर्ण व्हिडिओला गॅप घेऊन आज पुन्हा सुरुवात केली. आज सुद्धा आवाज येताना थोडंसं असं बारीक आवाज आल्यासारखं वाटतं, परंतु थोडंसं आता रिकवर झाला आणि सगळं काही रुटीन व्यवस्थित झाल्यामुळे व्हिडिओला सुरुवात केली. आज संडे असल्यामुळे हे दोघंही घरात आहेत आणि सकाळपासून माझी इतकी धावपळ चालू आहे ना, म्हणजे आपल्या लेडीजचं असं असतं की किती कामं केली तरी कमीच होतात. तर सकाळी मस्तपैकी साऊथ इंडियन टाईप ब्रेकफास्ट करून घेतलं आणि ते जे एक बॅटर आहे त्याच्यामध्ये इडली डोसा आप्पे हे सगळं बनून जातं. तर भरपेट असं सगळ्यांनी नाश्ता करून घेतला. त्यानंतर माझं पटकन आवरून घेतलं आणि आपलं आवरलं तर इतकं फ्रेश वाटतं ना. आणि माझं आवरून झाल्यानंतर निवांत असं थोडा वेळ बसले होते आणि व्हिडिओला सुरुवात करते इतक्यात विरूचं असं चालेल की मम्मा मला पुन्हा डोसा बनवून दे. तर त्याच्यासाठी एक सेपरेट डोसा बनवून देतो, कारण जेव्हा लहान मुलं असं स्वतः मागून खातात तर ते करण्यासाठी मला तर खूप हुरूप येतो किंवा त्यांना आधी करून घालावं अशी इच्छा होते. आणि गावी तर गरमी होतीच, परंतु मुंबईला आल्यानंतर सुद्धा इतकं कडक ऊन आहे आणि त्यासोबत जोराची गरमी सुद्धा आहे. जरा जरी फॅन किंवा AC बंद केला तर असं कंटिन्युअस घाम येतो. तर आज विरूने स्वतःहून मागितले तर सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या इच्छेनुसार त्याला एक मस्तपैकी डोसा बनवून देते. विरू काय बनवतो? मी डोसा बनवतो. बनव बघू. एकदम हळू. इथे सेंटरला पीठ थोडंसं घालायचं. हा घाल. बरोबर. हा कोण खाणार डोसा? आणि आता राऊंड राऊंड कर पटकन. कोण खाणार तो डोसा? मम्मा द्यायचा. अगा आता मी मस्तपैकी एक तुला बनवते, थांब. तू असा छोटा बनवला तर मी कसा बनवते बघ तुला. असं करायचं, पटकन पीठ घालायचं. नो 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 आणि राऊंड राऊंड पटकन करायचं असं. नेक्स्ट टाइम मी तुला देते. हा एवढा बास तुला की मोठा बनवू? बस थांब बघ मी कसा बनवलेला डोसा झालाय. थांब मी करते, भाजतंय. आणि त्यासोबत सकाळी केलेले आप्पे सुद्धा अजून थोडेसे शिल्लक आहेत आणि नारळाची चटणी फक्त बनवली होती. ही चटणी पाहिजे की फक्त डोसा खाणार? ही नारळाची चटणी सकाळी बनवलेली. हो हो गरम आहे ते, थोडं गार होऊ दे मग खा. विरूला एक छोटासा डोसा बनवून दिल्यानंतर तो खात बसला आणि खात असताना त्याला मी TV लावून दिले. आणि सध्या त्याचं असं झालंय की फ्लोअरवर किंवा आमच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा सगळी मुलं सुट्टीला गावी असल्यामुळे त्याच्यासोबत तर कोणच नाही. आणि प्रत्येक वेळी असं होतं की माझी एकच इच्छा असते की त्याला मोबाईल द्यायचा नाही. तर आता सुद्धा तो TV बघत खातोय आणि दरवेळी त्याचं असं असतं की मम्मा ही मोबाईल बघतात, तो माझा फ्रेंड मोबाईल बघतो तर मला मोबाईल दे. तर त्याचं बघतो काय बोलतो तो. विरू तुला मम्मा मोबाईल देते की नाही? कोण देतं मग? मग कोण आवडतं तुला? तर माझं एकच आहे की त्याने जास्त वेळ मोबाईलपासून लांब राहिलं पाहिजे आणि त्या गोष्टी करण्यासाठी मी त्याला प्रत्येक कामामध्ये इतकं बिझी करत असते ना, छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी देत असते किंवा माझ्यासोबत सुद्धा त्याला किचनमध्ये काहीतरी असं छोटी मोठी कामे करायला होते जेणेकरून तो मोबाईलपासून लांब राहील. आता तर तो खातोय. त्यासोबतच गावाकडून आल्यानंतर कंटिन्युअस मी 2 दिवस वॉशिंग मशीनचा वापर करत आहे. तर भरपूर कपडे सुकलेले आहेत, ती घड्या घालून ठेवायची आहेत. तर ती सगळी कपडे मी एकत्र इथं बेडवर ठेवलेत आणि घरातील इतर जी काही साफसफाईची कामे होते ती कंप्लीट झाल्यात. फक्त हा जो कॉर्नर आहे स्टडी टेबलचा ते सगळे बुक्स मला व्यवस्थित ठेवायचे आहेत.
मग अशी बेडवर इतका जो काही कपड्यांचा पसारा होता तर सगळ्या कपड्यांच्या घड्या व्यवस्थित घालून वॉर्डरोबमध्ये ठेवून दिलेत आणि त्यासोबतच हे जे काही बुकचं कपाट होतं तर सगळे व्यवस्थित ठेवलेत. सगळं प्लॅनिंग अगदी व्यवस्थित झालं होतं आणि थोडा वेळ म्हणलो रेस्ट घेऊन जायचं तर इतक्यात त्यांच्या मित्रांचा फोन आला की ते आज मुंबईला येत आहेत. तर त्यामुळे त्यांच्या जेवणाचं प्लॅन केलं आणि त्यासोबतच सोनाली वहिनी अजूनही गावी आहेत. त्यांची अजून सुट्टी थोडी एक्सटेंड झाली तर भाऊजींना सुद्धा जेवणाला बोलवले आणि असं झालं की दोघेही व्हेज नॉनव्हेज असल्यामुळं मला आता पुन्हा सगळं जेवणाची तयारी करायची आणि त्यामध्ये सुद्धा व्हेज नॉनव्हेज म्हटलं तर इतके प्रकार येतात ना. तर आता सगळं जेवण बनवून घेते आणि ऑलरेडी आता दुपारचे 12:30 झालेत आणि 1:30 ते 2च्या दरम्यान ते दोघंही जेवा येणार आहेत. त्यामुळे मोबाईल पटकन बाजूला ठेवून सगळं जेवण बनवून घेते आणि फायनली सगळ्या शेवट दाखवते काय काय बनवले ते. दुपारचे 2:30 वाजत आलेत. माझे सगळे जेवण सुद्धा बनवून झाले आणि ते अजूनही आले नाहीत. तर विरू मगापासून भूक लागली बोलतोय. तर काल रात्री मी आमरस बनवलं होतं तर गरम गरम चपाती आणि आमरस त्याला देतो. तुला आवडतं ना आमरस? आणि आता मी चारायची काहीच गरज नाही. आमरस आहे म्हणलं आपल्या हाताने चपाती खाऊन होणार. देतो. चमचा आहे ना तिथे, चमच्यान खायचं. खुश. आता बाबा यायच्या आधी फिनिश करायचं पटकन. हा फक्त आमरस नाही खायचं. चपाती बुडवते मध्ये, चपाती बुडवायची आधी. चपाती चपाती सावट संपवायची ना चपाती. दुपारचे 2:30 वाजलेत. माझं सर्व जेवण बनवून झालं आणि कंटिन्यूस त्यांची वाट बघते. तर आजच्या जेवणामध्ये काय बनवलं हे दाखवते. याच्यामध्ये आहेत गरमागरम चपाती. तर भाऊजींना पनीरची भाजी नको होती तर त्यांनी सांगितली डाळ कांदा बनवा. तर त्यांच्यासाठी अगदी कमी तिखटाचा डाळ कांदा बनवला आहे. त्यासोबत इथे साधा पांढरा भात आणि व्हेजमध्ये काहीतरी स्वीट म्हणून हे थोटेचं मँगो श्रीखंड घेतले. त्यासोबतच याच्यामध्ये रात्री बनवलेलं थोडंसं आमरस शिल्लक आहे. आता विरूला थोडा खायला दिला. याच्यामध्ये एकदम कमी बनवलेली आमटी आणि आमच्या नॉनव्हेज लोकांसाठी झणझणीत असा कट आलेला चिकनचा रस्सा बनवला आहे आणि इतका वास मस्त येतोय ना याचा. आणि त्यासोबत चिकन सुद्धा परतून घेतले, गार्निशिंगला कोथिंबीर घातले. तर आता सगळं जेवण बनवून झाले आणि पहिल्या राऊंडमध्ये जी काही भांडी पडलेत ती सुद्धा पटकन घासून घेतलेत, नाही तर नंतर याचा इतका पसारा होतो ना. तर आता विरूचं सुद्धा आमरस खाऊन झालं. संपवलं. आता मला ते अंकलचं आहे. केवढं? एकदम कमी देणार बा, कारण अंकल आल्यानंतर पण तू खाणार ना. जास्त नाही खायचं गोड. बापरे. चला खा. नंतर अंकलकडे मागायचं नाही. ओके. अच्छा इने बघ तुझी सगळा तुझ्या आवडीचा खाऊ भेटतोय. पोलीस ड्युटी व घरची सर्व जबाबदारी सांभाळत आपली इच्छा पूर्ण करायला मित्रांना भेटणं खरंच किती मुश्किल असतं ना. तर सगळं कामं आवरून बरोबर 3:30 वाजता आले घरी जेवायला आणि आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जेवण करून घेतलं. चलो बाय. आज फायनल कोणाची आहे? मागच्या वेळीची आठवते का? वर्ल्ड कप रिसॉर्टचा. थँक्यू. जस्ट आता दुपारचे 4:30 वाजलेत आणि थोडा वेळ मी एकटीच निवांत बसले, कारण ते आणि विरू आता भाऊजींना सोडण्यासाठी दादर स्टेशनला गेलेत आणि सकाळपासून मी तयारी करत होते. 2:30 वाजता माझं पूर्ण जेवण बनवून झालं होतं आणि त्यानंतर आम्ही त्या तिघांची कंटिन्युअस वाट बघत होतो. परंतु भाऊजींच्या रूमचं सध्या शिफ्टिंगचं काम चालू असल्यामुळे त्यांना थोडासा यायला लेट झाला आणि विरूचं असं होतं की मला बाबांसोबत अंकलसोबतच जेवायचं आहे, त्याच्यामुळं तो पण खूप वेळ थांबला होता. परंतु त्यांना वेळ झाल्यामुळं 2:30 वाजता मी त्याला भरवून घेतला. जेवल्यानंतर जे काही कौतुक केलं ना तिघांनीही ते बघून माझं पोट अगदी भरून गेलं, कारण तिघांनाही जेवण खूप आवडलं. त्यांनी मनसोक्त खाल्लं आणि सकाळी थोडासा आज हेवी ब्रेकफास्ट झाला आणि त्यासोबतच दुपारचे 4 वाजले. इतका लेट झाला त्यामुळे जेवण काही गेलं नाही. तर मी फक्त थोडासा भात, रस्सा आणि डाळ कांद्याची भाजी घेतली होती. रस्सा तर एकदम टेस्टी होताच, त्यासोबत डाळ कांद्याची भाजी तर इतकी टेस्टी होती ना, मला तर ती खूप आवडली.
तर आता थोडंसं जे काही काम आहे ते आवरून घेते पटकन. त्यासोबत आज पार्लरची सुद्धा अपॉइंटमेंट घेतली, तिकडे जाऊन येते. आणि आज दिवसभर कंटिन्युअस आमचं हे स्टार स्पोर्ट्सचं चॅनल चालू आहे, कारण आज RCB vs GTची फायनल मॅच आहे आणि आम्ही दोघेही RCBचे कट्टर फॅन आहे. त्याच्यामुळं थोडंसं जास्त आज मॅचकडे कल असणार आहे. आणि आता जेवण तर सगळं बनवलं आहे, त्यामुळे संध्याकाळी पुन्हा जेवण बनवण्याचं काही टेन्शन नाही. मस्तपैकी आज तिघे मिळून आम्ही मॅचचा आनंद घेऊ. मित्राला घालवायला गेला होता की घरी सोडायला गेला होता? घरी सोडायला गेलो होतो. खूप आज Traveling. खुश होता ना, आउटस्टँडिंग होता जेवण. माझ्या वाईफीने एवढं खास बनवलं होतं ना, आउटस्टँडिंग. माझे दोन्ही मित्र एकदम खुश झालेले आहेत. तुमचा एक मी सीन शूट केलाय, कोणसा? बोट चाटतेला आणि रस्सा पितेला. Oh my God, always watch now. Thank you so much. आज विरुचा बेस्ट फ्रेंड सातो आलाय, त्यामुळे खुश असणार आहे एकदम. अरे हळूहळू लागेल त्याला, एवढी माया. एक दिलंय ना? एक नको भरपूर झाले भरपूर किती की बॅटरी पाहिजे. आहे? ती द्यायची आहे अगं, एकच घे. देतोय ना तो? मग राहू दे. मग उपाशी विरू. गेले 4 दिवस कंटिन्युअस पार्लरला जाण्याचा विचार करत होते, परंतु घरच्या साफसफाईमध्ये स्वतःसाठी असा टाइमच नाही भेटला. तर आज थोडासा टाइम शिल्लक होता, तर विरूला घरीच ठेवून एकटी पार्लरला गेले होते. आणि आयब्रो जरी केले तरी इतकं फ्रेश वाटतं किंवा जास्त मेकअपची गरज नाही पडत. सकाळपासून RCB GTची मॅच बघण्यासाठी इतकी एक्साइटमेंट होते, परंतु आता संध्याकाळी थोडंसं अचानक पेंडिंग कामे करायची असल्यामुळे जस्ट आता 13 ओव्हरची मॅच चालू असताना TV लावले आणि इतक्या पटकन विकेट गेलेत ना, त्यामुळे RCBचे चान्सेस खूप आहेत असं पॉझिटिव्ह वाटतं. आणि मी मॅच बघत असतानाच विरू आता पटकन आलाय, तर त्याचा पूर्ण लुक चेंज झालाय. मग अशी टी-शर्ट घातला होता तर एकदम असा व्हाईट होता, तर आता पूर्ण टी-शर्टचा कलर चेंज झालाय. इतका कलर का घाण केलाय? मला तर लाईट होता. कुठे गेला होता तू? मी तातू झाली गेलो होतो. क्रिकेट खेळला ना? आणि त्यांच्या घरी कोणती पार्टी केली? मी बिद्दा बाकी आता जेवायचं नाही. का? भाऊ केलाय भाऊ. मला जेवायचं नाही. पटकन आता त्याचा पूर्ण लुक चेंज करून घेते. आणि आता सध्या गरमीमुळे किंवा सतत आंबा खाण्याचं प्रमाण असल्यामुळे त्याला थोडेसे पुरळ येण्याचं प्रमाण वाढले, तर आंघोळ घालून पूर्ण पावडर लावून त्याचा लुक चेंज करून घेते. आणि विरू इकडे बघ ना, आम्ही मॅच बघताना तुला काय बघायचं असतं? मला मोठं बोलायचं. त्याचं सध्या एकच आहे, जरा जरी आम्ही TV लावली तर मला मोठू पतलू लावून द्या. सध्या IPLची मॅच बघणं चालू आहे. सातू तुझी कोणती टीम? RCB. विरू तुझी? तुमची? RCB. माझी पण RCB जिंकणार ना? हो. मग सातू जल्लोष कसा करणार? RCB. जिंकल्या उद्या पार्टी माझ्याकडून. शेवटच्या 6 रना जिंकण्यासाठी बाकी आहेत आणि इतके बिझी आहेत ना मॅच बघण्यामध्ये, जरा सुद्धा आजूबाजूला लक्ष नाही. सब्र का फल मीठा होता है, जरा रुको. पिछले सीजन तब फील्ड में थे, तब आंसू बह चुके थे. RCB की मनमानी है. जिंकले. माझ्याकडून विरूला उद्या आईस्क्रीम. फायनली आमच्या दोघांची जी काही इच्छा होती RCB जिंकण्याची, तर ती कंप्लीट झाली. आणि इतका आनंद झाला ना असा, तर विरू सुद्धा खूप खुश आहे. ज्या वेळेची आम्ही आज पूर्ण दिवसभर वाट बघत होतो, तर तो आनंदाचा क्षण भेटला. आणि खरंच खूप मस्त वाटत आहे. आता तर रात्रीचे 11:30 झालेत, तर थोडा वेळ हा सेरेमनीचा कार्यक्रम बघून जी काही इतर तयारी करून घ्यायची आहे ती करून घेते. कारण उद्यापासून 1 जून आणि सोमवारी माझं जे काही वेट लॉसची जर्नी चालू करणार आहे, तर त्याच्यासाठी थोडीशी तयारी करून घेते. उद्या सकाळी जे काय मला खाण्यासाठी लागणार आहे, तर त्याची तयारी मी आदल्या दिवशीच नेहमी करून ठेवते. तर आयर्नसाठी मी नेहमी या हलीम सीड भिजवत घालते आणि त्याचं ॲब्झॉर्प्शन व्यवस्थित होण्यासाठी हे माझ्याकडे सुकवलेले आवळे होते, तर त्याच्या 6 ते 7 पाकळ्या घातल्यात. त्यानंतर दुसऱ्या ग्लासमध्ये चिया सीड्स आणि सब्जा सीड्स मिक्स आहेत,
तरी आम्ही उपाशीपोटी घेते आणि त्यासोबतच एका ग्लासमध्ये जिरा ओवा आणि बडीशेप हे मिक्स करून घातलं. याचं पाणी मी सगळ्यात पहिल्यांदा अनुषापोटी घेते. तर उद्याची जी काही तयारी होती ती आजच करून घेतली. तर बी रेडी. लोहीसाला कप नमदू अभी कह ही रहे थे कि इस साल कप नंबर 2 मिल गया. आज है बादशाहत का अभिमान. उसी सरजमी पे आज फिर से इतिहास ने खुद को दोहराया नहीं है. आरसीबी ने बैक टू बैक चैंपियंस बन के सबको ऐलान किया है कि वो एक और लड़ाई के लिए फिर से पूरी तरीके से तैयार आएंगे. उद्याची पूर्ण तयारी करून घेतली आणि त्यासोबतच आज कंटिन्युअस त्यांचं मेसेज बघणं चालू आहे. मग काय खुश आहे? काय भेटणार आम्हाला? खुशी. खुशी. काय आरसीबी एवढी आवडीची टीम जिंकली काय मी म्हणाल ते बघा. येस. ओके प्रॉमिस. प्रॉमिस. ओके मी सांगते वेळ आल्यावर. हो नाही. मग आता लवकरच मोठं गिफ्ट भेटेल. तर या क्षणाची आम्ही खूप दिवसभर आतुरतेने वाट बघत होतो. तर आता फायनली ट्रॉफी भेटली आणि खरंच इतकं मस्त वाटतं ना. आणि विराट कोहलीसाठी तर मी खूप खुश आहे. म्हणजे आपण ज्याच्यासाठी ही मॅच बघतो तर विराट कोहली नॉट आऊट राहिला. पूर्ण मॅच बघितल्याचा तर खूप आनंदच आहे. तर उद्यापासून माझं जे काही डाएट रुटीन आणि एक्सरसाइज रुटीन मला फॉलो करायचं आहे. तर त्यासाठी आता लवकर झोपून घेते आणि आता बरोबर रात्रीचे 12 वाजलेत. तर हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन आणि खास व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय. खुश आहे स्वारी.